श्री सिद्धलीलामृत अध्याय 5. श्री गणेशाय नमः. महाअवतार बाबा समर्थ. कधी प्रकट कधी गुप्त, राहुनी विश्व कल्याणार्थ अगाध लीला करीतिते. राम ठाकूर बालवयात कामाख्या देवी दर्शनाप्रत नीलांचल पर्वती जात गोहत्ती समीप जो असे. महाअवतार बाबा समर्थ अनंगदेव रूपे प्रकटत. जीवनमुक्त सिद्ध मंडळी समवेत दर्शन देती बालका. बालका ते देऊनी दर्शन, मस्तकी स्पर्शती चरण. तात्काळ अदृश्य होऊन राम ठाकूर जाती ते. 12 वर्षांपासून गुरुसहित गुप्त होऊन 40 वर्षापर्यंत गुरुसहित राहती ते. सिद्ध मंडळी समवेत हिमालया माझी फिरत, परी कोणाही न दिसत अदृश्य रूपे राहती ते. प्रवास करण्याचे येता मनात डेरा दंडा उठाव म्हणत, सर्व मंडळी अदृश्य होत आकाशमार्गी जाती ते. अनंगदेव नामे ख्यात महाअवतार बाबा तेथे असत. महाअवतार बाबा नाम होत योगी कथामृता माझारी. नाम रूपातीत अनंत अनंगदेव मूळ असत. त्यासीच महाअवतार बाबा म्हणत, भक्तजनते प्रेमाने. अनंगदेव परमसिद्ध, जेव्हा भक्तासी दीक्षा देत परिवर्तन होई देहात. देह अदृश्य होत असे. हिमालयातील आश्रम गुप्त राम ठाकुरासी दावीत. कल्पकल्प वर्षे तप करीत ऋषी तेथे बैसले. राम ठाकूर भाग्यवंत, गुरु भेटे परमसमर्थ. हिमालया माझी फिरत सिद्धांसवे असती ते. ऐसेची एकदा पुसत, काय करावे आहे मनात. राम ठाकूर उत्तर देत, जे होई ते पाहे मी. स्पर्श करुणी बैस म्हणती, राम ठाकूर तैसे करीती. समाधी आणि अदृश्य स्थिती होऊनी पाहत जात असे. राम ठाकूर समाधीमग्न 36 वर्षे गेले निघून. मग अनंगदेव येऊन जागृत केले तयांना. भिन्न स्थळ भिन्न प्रदेश पाहोनी राम विस्मित, म्हणे हे कैसे होत ते मज सांगा गुरुराया. ज्या जागी मी समाधीत बैसलो ती हीन होत. आलो कैसा येथ प्रत, हेची मजला समजेना. अनंगदेव तया म्हणत, मी आणिले तुझ येत. समाधीस्थ तव देहाप्रत अनेक स्थानी ठेविले. ऐसे अनंगदेव समर्थ, तेची महाअवतार बाबा होत. तयांचे चरणी नतमस्तक, दत्त सदैव होत असे. श्री सिद्धलीलामृत दिव्य ग्रंथ पठणे पुरती मनोरथ. अमरसिद्धांची कृपा होत हिमालयात असती जे. असो संपला ग्रंथ सिद्धलीला वर्णिल्या यथ. दत्तावधूत आपुले चित्त सिद्धचरणी वाहतसे. अध्याय 5 समाप्त. ओवी संख्या 21. एकूण ओवी संख्या 117. श्री सिद्धलीलामृत संपूर्णम. श्री सद्गुरुचरणी समर्पित सेवा.